सातारा जिल्हा न्यायालयाच्या बाहेर एका जुन्या वडाच्या झाडाखाली माधवराव यांचा टाईपरायटरचा व्यवसाय होता. डोक्यावर मळकट गांधी टोपी, जुना सदरा आणि काळ्या फ्रेमचा चष्मा घातलेले माधवराव संपूर्ण साताऱ्यात एक लाचखोर आणि पैशांचा लोभी माणूस म्हणून कुप्रसिद्ध होते. माधवराव पैशांशिवाय कागदाला हातही लावत नाहीत, गरिबांना लुबाडतात अशी त्यांची ख्याती होती. माधवरावांचा एकुलता एक मुलगा विक्रम हा अतिशय तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक तरुण होता. त्याने वकिलीचे शिक्षण घेतले होते. विक्रमला स्वतःच्या बापाच्या या भ्रष्ट आणि लाचखोर स्वभावाची भयंकर चीड यायची. एके दिवशी विक्रमने माधवरावांना एका गुंडाकडून जामिनाचे कागद टाईप करण्यासाठी जास्तीचे पैसे घेताना रंगेहात पकडले. विक्रमच्या रागाचा स्फोट झाला. लाज नाही वाटत तुम्हाला? गरिबांचे रक्त पिऊन आणि गुंडांची लाच खाऊन तुम्ही मला वकिली शिकवलीत? तुमच्या या काळ्या पैशांची आणि तुमच्या या भ्रष्ट घराची मला भयंकर किळस येते. मी आजच हे घर सोडून जातोय आणि यापुढे तुमचा चेहराही बघणार नाही, विक्रम रागाने ओरडला. माधवरावांनी कोणताही खुलासा केला नाही. ते फक्त स्वतःच्या जुन्या टाईपरायटरवर खट 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 करत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता. विक्रमने अत्यंत तिरस्काराने घर सोडले आणि तो पुण्यात जाऊन एक मोठा प्रामाणिक वकील बनला. या घटनेला 7 वर्षे उलटली होती. विक्रमने बापाशी सर्व संबंध तोडले होते. आज सकाळी साताऱ्याहून त्याला निरोप आला. वडाच्या झाडाखाली टाईप करतानाच माधवरावांना हार्ट अटॅक आला आणि ते जागीच वारले होते. अंत्यविधी आटोपल्यावर विक्रम त्यांच्या जुन्या अंधाऱ्या घरात आला. घरात तुटकी खाट आणि जुनी भांडी होती. पण विक्रमची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या एका अतिशय जड आणि गंजलेल्या लोखंडी तिजोरीवर गेली. या म्हाताऱ्याने आयुष्यभर गरिबांना लुबाडून जो काळा पैसा कमावलाय तो नक्कीच या तिजोरीत सडक पडला असेल. आज हा सगळा काळा पैसा मी अनाथाश्रमाला देऊन टाकतो, असा विचार करत विक्रमने एक मोठा लोखंडी हातोडा घेतला. संतापाने आणि तिरस्काराने त्याने त्या तिजोरीच्या कुलपावर 2-3 भयंकर घाव घातले. कुलूप तुटून खाली पडले. विक्रमने रागाने तिजोरीचे जड दार उघडले. पण आतले दृश्य बघताच विक्रमच्या हातातला तो जड हातोडा निसटून फरशीवर आदळला. त्याचा श्वास छातीतच गोठला. त्या तिजोरीत काळ्या पैशांचे बंडल, सोने किंवा कोणतीही संपत्ती नव्हती. तिजोरीत फक्त कोर्टाचे शेकडो जुने स्टॅम्प पेपर आणि जामिनाचे कागद रचून ठेवले होते. विक्रमने थरथरत्या हाताने ते कागद बाहेर काढले. त्या प्रत्येक कागदावर साताऱ्यातील गरीब, कर्जबाजारी आणि खोट्या गुन्ह्यात अडकलेल्या निरपराध शेतकऱ्यांची नावे होती. आणि त्या कागदांच्या खाली माधवरावांची एक जुनी फाटकी डायरी होती. विक्रमने कापऱ्या हातांनी ती डायरी उघडली. त्यात माधवरावांच्या विस्कळीत अक्षरात लिहिले होते, माझ्या लाडक्या विक्रम, तू मला भ्रष्ट आणि लाचखोर समजून घर सोडून गेलास. पण बाळा, मी जे जास्तीचे पैसे श्रीमंतांकडून आणि गुंडांकडून उकळायचो त्याचा एकही रुपया मी स्वतःसाठी वापरला नाही. ज्या गरीब शेतकऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जायचं, ज्यांच्याकडे वकिलाची फी द्यायला पैसे नसायचे, त्या निरपराध लोकांचे जामीन मी त्या पैशातून गुपचूप भरायचो. मी आयुष्यभर एकच सदरा घातला, पण शेकडो गरिबांचे संसार वाचवले. पानावर पडलेले अश्रूंचे डाग स्पष्ट दिसत होते. विक्रमच्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. विक्रम, मी मुद्दाम तुझ्यासमोर पैशांचा लोभी असल्याचं नाटक करायचो. कारण मला माहीत होतं की जर मी एक चांगला आणि आदर्श बाप बनून राहिलो असतो तर तू माझ्यासारखाच एक साधा क्लर्क किंवा टायपिस्ट बनला असतास. मला तुझ्या मनात भ्रष्टाचाराबद्दल
एक भयंकर चीड आणि आग निर्माण करायची होती. मला तुला एक असा वकील बनवायचं होतं जो अन्यायाविरुद्ध पेटून उठेल. तुझी ती आग पेटवण्यासाठी मला माझ्याच चारित्र्याला डाग लावून घेणं गरजेचं होतं. तू माझा तिरस्कार केलास याचा मला आनंद आहे, कारण माझा मुलगा आज एक प्रामाणिक वकील बनलाय. मी हरलो, पण माझा विक्रम जिंकला. डायरी विक्रमच्या हातातून खाली गळून पडली. ज्या बापाला तो 7 वर्षे भिकारी, भ्रष्ट आणि लाचखोर समजून शिव्या घालत होता, त्या बापाने एका मूक रॉबिन हुड सारखे शेकडो गरिबांचे प्राण वाचवले होते. स्वतःच्या मुलाने एक प्रामाणिक माणूस बनावे, फक्त यासाठी त्या बापाने स्वतःच्याच मुलाच्या नजरेत स्वतःला मुद्दाम खलनायक बनवले होते. मुलाच्या संस्कारांसाठी बापाने स्वतःच्या चारित्र्याची आणि प्रेमाची कायमची राखरांगोळी केली होती. विक्रम त्या मोकळ्या तिजोरीसमोर फरशीवर गुडघ्यावर कोसळला. त्याने ते गरिबांच्या जामिनाचे कागद स्वतःच्या छातीशी घट्ट आवळून धरले. तो रडला नाही, त्याने कोणताही आक्रोश केला नाही, पण त्याचे डोळे फाटलेले होते. पश्चातापाची, स्वतःच्या गैरसमजाची आणि बापाच्या त्या हिमालया एवढ्या भयंकर त्यागाची जाणीव इतकी अस्वस्थ करणारी होती की वकिलाचा तो काळा कोट घातलेला विक्रम एका जिवंत प्रेतासारखा तिथेच थिजून गेला. ती सुन्न करणारी मूक शांतता कोणत्याही मोठ्या आक्रोशापेक्षा 1000 पटींनी भयंकर होती. काही माणसं तुम्हाला घडवण्यासाठी स्वतःच्याच अस्तित्वाची आणि इज्जतीची राख करतात. आपण फक्त वरवरचा राग बघतो, पण त्या रागामागे आपल्याच भविष्याची पायाभरणी करण्यासाठी त्यांनी मोजलेली किंमत आपल्याला कधीच दिसत नाही. सत्याचा उलगडा झाल्यावर अनेकदा आयुष्यभर स्वतःचीच नजर मिळवण्याची लायकी उरत नाही. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.